नमस्कार, डिजिटल आदिवासी पोर्टलवर पुन्हा ॲपल स्वागत आहे. पाहूया आजच्या बातम्या. एसटी बसच्या धडकेत महिलेचा मृत्यू झाल्याची घटना नवापूर बसस्थानकात घडली. या अपघातातून सुदैवाने मयत महिलेची 15 वर्षीय नात बचावली आहे. या घटनेने बसस्थानकात खळबळ उडाली. जखमी बालिकेला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिची प्रकृती स्थिर असल्याची प्राथमिक माहिती आहे. या प्रकरणी बस चालकाविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. नंदुरबार जिल्हा कारागृहात 2 कैद्यांमध्ये आपसात हाणामारी झाल्याची घटना नंदुरबार येथे घडली. या प्रकरणी दोन्ही कैद्यांविरुद्ध नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांत अवकाळी पावसाने राज्यभरात चांगलाच धुमाकूळ घातला. मात्र आता तापमानात वाढ होत असून उकाडा जाणवू लागला आहे. मुंबई, पुणे, ठाण्यात उन्हाचे चटके तापदायक ठरत आहेत. दिवसभर ऊन सावलीचा खेळ आणि संध्याकाळनंतर गारठा जाणवत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. आज कोकणात उष्ण व दमट हवामानाचा अंदाज असल्याने हवामान विभागाने येलो अलर्ट दिला आहे. तसेच मुंबईतही पुढील 5 दिवस तापमान वाढीचा इशारा दिला आहे. उर्वरित राज्यात उन्हाचा चटका आणि उकाडा वाढण्याची शक्यता आहे. काल नंदुरबार शहरात 41° तापमानाची नोंद झाली असून काल दुपारी 11 वाजेनंतर रस्ते निर्मनुष्य झाले होते. नंदुरबार येथील जिल्हा रुग्णालयात नवजात बालकांच्या संगोपनासाठी बालकवच उपक्रमाअंतर्गत माजी खासदार डॉक्टर हिना गावित यांच्या हस्ते किटचे वाटप करण्यात आले. कर्तव्य फाउंडेशन व रोटरी क्लब ऑफ नंदननगरी यांच्या विद्यमाने बालकवच उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमाअंतर्गत नंदुरबार जिल्हा रुग्णालयात प्रसूती झालेल्या महिलांना माजी खासदार डॉक्टर हिना गावित यांच्या हस्ते बालकवच किटचे वितरण करण्यात आले. राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियमांतर्गत एप्रिल ते जून 2026 या कालावधीतील अन्नधान्याची आगाऊ उचल करून तात्काळ वितरण करण्याचे निर्देश केंद्र शासनाने दिल्यानंतर राज्य शासनाने या प्रक्रियेला वेग देत युद्धपातळीवर अंमलबजावणी सुरू केली आहे. कोणताही पात्र लाभार्थी अन्नधान्यापासून वंचित राहू नये यासाठी काटेकोर नियोजन करण्यात आले असून सर्व यंत्रणा सक्रिय करण्यात आल्या आहेत, असे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागामार्फत कळविण्यात आले आहे. भरधाव वेगात असताना ताबा सुटल्याने दुचाकी खोल खड्ड्यात जाऊन पडल्याने अपघातात 16 वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना धडगाव तालुक्यातील चिकलटी फाट्याजवळ घडली. तसेच दुचाकी स्वारही जखमी झाला असून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत महाराष्ट्र शासनाने शालेय बस व वाहतूक व्यवस्थेबाबत कठोर आणि सर्वसमावेशक नियमावली जाहीर करण्याची तयारी सुरू केली आहे. गृह विभागाने प्रसिद्ध केलेल्या मसुदा अधिसूचनेनुसार महाराष्ट्र मोटार वाहन शालेय बस नियमन प्रथम सुधारणा नियम 2026 लागू करण्याचा प्रस्ताव असून यात सुरक्षितता, पारदर्शकता आणि जबाबदारी यावर विशेष भर देण्यात आला आहे. याबाबतीत अभिसूचना जाहीर झालेल्या दिनांकापासून 15 दिवस या विहित वेळेत संबंधित संकेतस्थळावर सर्वसामान्य जनतेकडून हरकती व सूचना मागविण्यात आल्या असून त्याला योग्य प्रतिसाद द्यावा, असे आवाहन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले आहे. राज्यात 2025-26 या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता 2री, 3री आणि 4थीसाठी नवीन अभ्यासक्रम टप्प्याटप्प्याने लागू करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने मे महिन्यात राज्यव्यापी प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. SAM ट्रस्ट संचलित SA मिशन इंग्लिश मीडियम हायस्कूल नंदुरबार येथे महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात शाळेचे प्राचार्य पराग पोळ यांच्या हस्ते महात्मा ज्योतिराव फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी उपस्थित शिक्षक व विद्यार्थ्यांनीही त्यांना आदरांजली वाहिली. आखाती देशात इराण अमेरिकेने जाहीर केलेल्या शस्त्रसंधीमुळे आंतरराष्ट्रीय बाजार पुन्हा रुळावर येऊ लागले आहेत. सराफा बाजारातही सोने आणि चांदीच्या दरात वाढ झाली आहे. मुंबई, पुणे आणि दिल्लीतील बाजारात सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. सोन्याचे दर शनिवारी 1.5 लाखाच्या घरात पोहोचले आहेत.
ऐन लग्नसराईत सोन्याचे भाव वाढल्याने ग्राहकांचे टेन्शन वाढल्याचे पाहायला मिळत आहे. माणूस म्हणून जगण्यासाठी तार्किक दृष्टिकोन आवश्यक असून इतिहास डोळसपणे समजून घेणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन संतोष सुरडकर यांनी केले. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात क्रांतीसूर्य महात्मा फुले ते प्रज्ञासूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती महोत्सवानिमित्त क्रांती विचारांचे प्रज्ञाविचारातील संक्रमण आणि विद्यमान फलश्रुती या विषयावर गोंडवाना विद्यापीठाचे संतोष सुरडकर यांच्या व्याख्यानाचे आयोजन विद्यापीठाच्या अधिसभागृहात दिनांक 11 एप्रिल रोजी करण्यात आले होते. हिंदू धर्मात अनेक पद्धतीने इतर समाजाच्या माध्यमातून धर्मांतर होत आहे. हे प्रकार थांबविण्यासाठी हिंदू समाज बांधवांनी संघटित होणे काळाची गरज आहे. म्हणून देश, देव, धर्म टिकविण्यासाठी हिंदू बांधवांनी संघटित व्हावे, असे प्रतिपादन हिंदू संमेलनाचे राष्ट्रीय प्रवक्ता गौतम खट्टर यांनी केले. शहादा तालुक्यातील प्रकाशा येथे हिंदू संमेलनाचे आयोजन करण्यात आले. यावेळी प्रभू श्री राम व छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून संमेलनाला सुरुवात झाली. नंदुरबार शहरातील माळीवाड्यात महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास क्रांतीसूर्य महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त माजी खासदार डॉक्टर हिना गावित यांनी पुष्पार्पण करून अभिवादन केले. नंदुरबार येथे आयोजित कार्यक्रमात वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या हस्ते शीतल चौधरी यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. याप्रसंगी भाजपाचे माजी प्रदेश महामंत्री विजय चौधरी, आमदार राजेश बाडवी आदी उपस्थित होते. शीतल चौधरी यांच्या कार्याची दखल घेऊन भाजपाच्या नंदुरबार जिल्हा महिला आघाडी सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे. शीतल चौधरी या गार्गी ब्युटी पार्लरच्या संचालिका व लायन्स फेमिना क्लबच्या माजी अध्यक्षा आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या आदेशाने व प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या मान्यतेने नंदुरबार जिल्हाध्यक्ष डॉक्टर अभिजित मोरे यांच्या शिफारशीवरून डॉक्टर योगेश पाटील यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नंदुरबार तालुकाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष डॉक्टर अभिजित मोरे यांच्या हस्ते डॉक्टर योगेश पाटील यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. याप्रसंगी जिल्हा सरचिटणीस मधुकर पाटील, बीएड कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर संजय शिंदे आदी उपस्थित होते. नंदुरबार येथील नंदुरबार एज्युकेशन सोसायटी संचलित डॉक्टर काणे विद्या मंदिरात वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा पार पडला. यावेळी 150 विद्यार्थ्यांना पारितोषिकांचं वितरण करण्यात आलं. नंदुरबार शहर वाहतूक शाखा पोलीस ठाणे हद्दीत गेल्या काही वर्षात विविध ठिकाणी बेवारस अवस्थेत मिळून आलेली व नाकाबंदी दरम्यान जप्त केलेली दुचाकी व चारचाकी वाहने ही शहर वाहतूक शाखेकडून मुद्देमाल म्हणून पडून आहे. सदरची वाहने खराब होऊन मूल्यविहीन होत आहे. म्हणून वाहन मालकांनी किंवा त्यांच्या वारसदारांनी आरसी बुक, विमा, ओळखपत्र असलेली कागदपत्रे जमा करून कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करीत शहर वाहतूक शाखेतून वाहने घेऊन जावी. विहित मुदतीत मूळ मालक हजर न झाल्यास सदर वाहन बेवारस समजून न्यायालयाच्या परवानगीने जाहीर लिलाव करण्यात येईल. सदर वाहनांचे रजिस्ट्रेशन क्रमांक, इंजिन क्रमांक व दुचाकी कंपनीची माहिती शहर वाहतूक शाखेत उपलब्ध आहे, असे प्रसिद्धी पत्रकातून कळविण्यात आले आहे. नंदुरबार येथील केआर पब्लिक स्कूलमध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यासह अन्य शाळा महाविद्यालयांमध्येही क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंतीनिमित्त प्रतिमापूजन व माल्यार्पण करून फुले यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांनी महात्मा फुले यांच्या जीवनकार्यावर भाषणे प्रस्तुत करून त्यांच्या कार्यावर आधारित नाटिका व गीतांद्वारे समाज प्रबोधनाचा संदेश दिला. शिक्षकांनीही महात्मा फुले यांच्या शिक्षण, स्त्री-पुरुष समानता व समाज सुधारणेतील योगदानाबद्दल मार्गदर्शन केले. शिंदखेडा तालुक्यातील नरडाणा गावापासून काही अंतरावर असलेल्या मुंबई-आग्रा क्रमांक 3 वर 3 जणांनी कार चालकाच्या डोळ्यात मिरची स्प्रे मारून हातपाय बांधून पिस्तूल व चाकूच्या धाक्याने 5,000ची रोकड आणि कार लांबवून नेली होती. नरडाणा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश मोरे यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळाकडे धाव घेऊन 2 लुटारूच्या मुसक्या आवळल्या. 1 लुटारू मात्र पळून जाण्यात यशस्वी झाला. अशाच नवनवीन बातमीसाठी आपल्या यूट्यूब चॅनल डिजिटल आदिवासी पोर्टलला सबस्क्राईब करून घ्या.